कोणी थांबू नका प्लीज, लवकर मॅचला सुरुवात करा. बॉल टाकायचा आहे प्लीज. स्ट्रायकर एंडला हे दर्शन, त्याच्या नॉन स्ट्रायकर एंडला करण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर सचिन कनोजिया. पहिल्या ओव्हरसाठी सचिनकडे मात्र दायित्व सोपवलं गेलंय. सामन्याला लाभलेले पंच जर आपण पाहिले तर सादिक राजापूरकर सर आपल्याला मेन अंपायरच्या भूमिकेत दिसतील. त्याचबरोबर लेग अंपायरच्या भूमिकेत आपल्याला आपले मोईन सर दिसतील. ही पंचांची जोडी संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होत्या सुरुवात. दर्शन ऑन स्ट्राइक, सचिन गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. पहिला बॉल पुल केलाय, पाहायचं आहे या बॉलवरती देखील सुरुवात झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा आलाय. एकच आहे, दुसऱ्याचा प्रयत्न नसेल आणि तिकडे मात्र नोचा कॉल दिलाय. पहिलाच बॉल होता. दर्शनने देखील पाहिलं की पहिल्या बॉलवरती नक्कीच रिस्क घेऊन फायदा नाहीये, अर्थ नाहीये. त्यामुळे एकच धावेनिमित्त तिकडे समाधान मानावं लागेल. पहिली धाव फलकावरती लागली 1 या आकड्यानी. 5 ओव्हरचा सामना आहे. 30 बॉल पर साइड. परत एकदा हो, यावेळेस मात्र दुरून खेळायचा प्रयत्न झाला होता खरा, परंतु आपण जर पाहिलं पंचांनी दोन्ही हात वरत करत नक्कीच या बॉलला वाईड घोषित केलाय. या सेटचा वाईड बॉल. स्कोर कार्ड 1 पुढे सरकेल. 2 या आकड्यावरती क्वालिफायर नंबर 2 चा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो वाळकेश्वर रॉयल आर्कर्स या संघासोबत ग्रँड फिनाले मध्ये फायनल खेळताना दिसणार आहे. कोणता संघ इकडनं फायनल मध्ये जातोय पाहूया. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक करणच्या बॅट मधनं. तिकडे चिअर येतोय. प्रत्येक बॉलला आपल्याला चिअर पाहायला मिळणार आहे. वाळकेश्वर चॅम्पियन्सचा डगआउट. तिकडे येलो आर्मी वाळकेश्वर चॅम्पियन्स आपल्याला पाहायला मिळते प्रशांत दावडीकर यांच्या नेतृत्वाखाली. त्यांच्या समोर वाळकेश्वर सम्राट. या दोन संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलीच मॅच. ही मॅच देखील आपल्याला एक बिग फाईट पाहायला मिळणार आहे. हो, यावेळेला चांगलाच बॉल. पहा, बॉलनी टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलला आणि थोडासा आपल्याला पहिला टप्पा पडल्यानंतर बॉल कट झालेला दिसला. नक्कीच वेगाबरोबर चांगलं नियंत्रण, चांगला पेस या बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच इकडे देखील आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल. नक्कीच मॅच कंटिन्यू ठेवा मित्रांनो, प्लीज मॅच कंटिन्यू ठेवा. मॅच कंटिन्यू ठेवा. हो, परत एकदा पाठी येऊन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, लाऊड अपील केली जाते. सम्राट या संघाकडून पक्क्याच अंपायर्स यांनी फेटाळून लावली आहे. मला वाटतं थोडासा हाईट फॅक्टर असू शकतो त्या बॉलवरती. नक्कीच अंपायरनी घोषित केलंय इट्स सेफ, द बॅटर इज सेफ. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर धाव संख्या 4 या आकड्यावरती 4 ऑन द बोर्ड. करण मालुसरे, दर्शन कामटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पिवळा पोशाख धारण करून वाळकेश्वर चॅम्पियन्स मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. यावेळेस देखील चांगलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचाल प्राप्त झाला होता, परंतु पहिला प्री डिटरमाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत होता की आपण करण मालुसरेला जणू काय अंदाज होता हा बॉल काय असेल, टप्पा पडल्यानंतर किती उंचाई त्याच्यावरती असेल, त्या अकॉर्डिंगच त्याने जागा बनवली आणि त्यानंतर त्या बॉलला चांगल्या दिशेने टाइम केला जात आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना बॉलला खेळलं जात आहे. स्कोर कार्ड 2 पुढे सरकेल. 6 आकड्यावरती 6 ऑन द बोर्ड. विकेट देखील चांगलीच सुकली आहे. सकाळी पाऊस जरी पडला असला तरी पण आता पूर्णपणे विकेट आता सुकलेली आहे. परत एकदा सचिन. परत एकदा चांगला स्ट्रोक. पहा, त्याच डिरेक्शन मध्ये डॉमिनेट करताना दिसतोय, वर्चस्व गाजवताना दिसतोय लेफ्टी बॅटर करण मालुसरे. स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष टाकलं, फर्स्ट ओव्हर आफ्टर द फर्स्ट ओव्हर 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 ही धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतो आहोत, आनंद घेत आहोत ते श्री गणेश मित्र मंडळ, डार्लिंग स्पोर्ट्स क्लब आणि अवंती अंबरचा आराध्य यांच्या माध्यमातून साकार झालेली, तसंच आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक तसेच दक्षिण मुंबईचे लोकसभा समन्वयक श्री प्रमोदजी मांद्रेकर साहेब यांच्या विशेष सहकार्यातून संकल्पनेतून साकार झालेली वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व पहिले ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. आणि या स्पर्धेचा हा अंतिम टप्पा, अंतिम टप्प्यामधले हा क्वालिफायर नंबर 2 चा सामना. क्वालिफायर नंबर 2 च्या सामन्यामध्ये पहिलं षटक मात्र चांगलंच आपल्याला पाहायला मिळतंय. 8 गेटच्या समोर जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी प्लीज थोडासा साईडला व्हायचं आहे. गेटच्या समोर आपले जे व्हॉलंटियर्स आहेत
चला सुरुवात तेव्हा स्पर्धेमध्ये आपण कोणतेही व्यत्यय येऊ देऊ नका. मेहबूब शेख सेकंड ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अगेन द पेस. पहिलाच बॉल तिकडे मात्र वाईड नाही होते सुरुवात. अवांतर धावांनी धावफलक पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. नऊ ही धावसंख्या. मेहबूब जो देखील आपल्या पेससाठी ओळखला जातो. पाहूया दर्शन देखील त्याला कशा प्रकारे सामोरं जातोय. दर्शनला देखील पेसची आदत आहे. हो यावेळेस मात्र फुलटॉस आहे. लोअर फुलटॉसला बॉलला पोहोचवलंय ते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. नक्कीच त्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर काव कॉर्नर रिजन मध्ये मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना दिसेल. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तितकेशे रन्स दर्शनच्या बॅटमधून आले नव्हते. ते कुठेतरी दर्शन या क्वालिफायर नंबर 2 मध्ये वसूल करताना आपल्याला दिसणार आहे. यावेळेस देखील थोडासा फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल. दर्शननी जागा बनवली. 1 रन पूर्ण केलाय. दुसऱ्याचा इरादा रिस्की झाला असता. ओहो यावेळेस रोहित परदेशी चपळाईने तिकडे मात्र बॉल कलेक्ट करून स्टंपवरती त्याने आदळला होता. परंतु तिकडे बॅटर सुखरूप आपण पाहिलं तर क्रीजमध्ये परतताना आपल्याला दिसतोय. करण मालुसरे दर्शन कामटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आपल्या संघासाठी झुंजताना दिसते. रन बनवताना दिसते. कुठेतरी त्याला देखील जाणीव आहे. 40+ स्कोर इकडे 30 बॉल मध्ये उभा करणं गरजेचं आहे. 40च्या वरती धावसंख्या जमवली गेली तर कुठेतरी एक फायद्याची धावसंख्या ठरेल. महत्वाची धावसंख्या ठरेल. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कारण की सम्राट कडे देखील बॅटर आहे आणि मगाच्या मॅच मध्ये रोहित परदेशीने देखील शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून दाखवून दिलाय त्यांची कॅपेबिलिटी. ओहो यावेळेस करणकडनं चांगला स्ट्रोक आलाय. करण देखील या मॅच मध्ये चांगला उभरून आलेला आपल्याला दिसतोय. काय झालं बोल. आणि एक करण मालुसरे यासाठी पारितोषिक आलंय 501 रुपयांचं. या पुढील 3 बॉलवरती 3 दुहेरी फटके मारले. 3 2चे फटके मारले तर सुशांत मोरे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 2चे फटके बॅक टू बॅक आले तर 501 रुपये. हो पहिलाच बॉल आणि इकडे पाहिलं तर नक्कीच 1 धावांनी समाधान मानावं लागणार आहे. सिंगल आहे ना. येस सिंगल आहे. आणि जर संपूर्ण या इनिंग्स मध्ये दर्शन कामटे याच्याकडनं डीके साठी पण मोठं पारितोषिक आलंय. डीकेनी जर या पूर्ण इनिंग्स मध्ये सिक्सर मारला षटकार मारला तर परत एकदा सुशांत मोरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. दर्शन 2001 माफ करा मी कमीच बोललो. मोठं पारितोषिक आहे. 2001चं पारितोषिक आहे सुशांत मोरे यांच्याकडनं. हो यावेळेस मात्र यॉर्कर लेनचा प्रयोग. फिल्डिंग चांगली झाली आहे तिकडे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलाच बॉल चांगल्याच वेगाबरोबर चांगलाच टप्पा सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. अगदीच खोलात टाकला आणि नक्कीच खोदून तर काढला होता पण शोधून काढता आला नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. मेहबूब सामना करण्यासाठी करण. हो यावेळेस मात्र जागा बनवली आहे. थोडासा खाली राहिला होता. अबाउट द वेस्ट आपण जर पाहिलं स्ट्रोकला अडम केलं जात आहे. स्कोर कार्ड 2 पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. पहा इकडे मात्र संपूर्णपणे मॅच वरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघाकडून. चांगली स्ट्रॅटेजी आहे. टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कुठेतरी आपल्या बॅटर्स वरती संपूर्णपणे विश्वास जो दाखवला होता तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये दोन्ही बॅटर्स दर्शन आणि करण त्या विश्वासावरती मात्र आपल्याला खरे उतरताना दिसत आहेत. पहिली टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय 2 ओव्हरमध्ये तरी त्यांच्यासाठी सफल झालेला दिसतोय. पण इकडनं पुढे 18 बॉल्स वरती अजून रन्स बनवणं गरजेचं आहे. कारण की एका बाजूला जर आपण पाहिलं वाळकेश्वर सम्राट हा संघ त्यांच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो. मग तो साहिल असेल सचिन कनोजिया असेल रोहित परदेशी असेल ह्यासारखे बॅटर्स त्यांच्याकडे आहेत. तर त्यांच्या बॅटिंग लाईन समोर धावा देखील तितक्या गरजेच्या आहे. परत एकदा सचिन. हो समोरच्या दिशेने पाहायचंय. हा बॉल हवेत आहे वाऱ्यात आहे वेगात आहे आणि 4 देखील आहे. चौकार आलाय. दर्शन कामटे डीकेच्या बॅटमधनं बॉल निघून गेलाय. सीमा पार येतोय एक दर्जेदार असरदार धमाकेदार वाळकेश्वर चॅम्पियन्स लीगचा हा चौकार. 4 धावा. दिस इज दर्शन कामटे शो. ज्या खेळासाठी
आयोजकांना विनंती आहे, 1 मिनिट सचिन बॉल टाकू नका प्लीज. आयोजकांना विनंती आहे, फिल्डरला तिकडे फील्ड करणं गरजेचं आहे. बॉल पूर्ण गेटवरची गर्दी हटवायची आहे प्लीज. व्हॉलंटियर्स, मेहुल साधू, आपल्याला विनंती आहे सगळ्यांना तिकडनं आपल्याला थोडंसं बाजूला करावं लागेल, कारण की वाळकेश्वर सम्राट तिकडे फिल्डिंग करतोय, त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नाहीये. फिल्डरसाठी अगदीच आपल्याला फेअर प्ले झाला पाहिजे, त्यांना देखील बॉल अडवण्याची पूर्णपणे संधी मिळाली पाहिजे. संपूर्णपणे जोडा प्रेक्षक वर्ग सगळ्यांनी हटायचंय. फिल्डरसाठी जागा मोकळी करा प्लीज. यावेळेस देखील कव्हर्स क्षेत्रामध्ये पाहिलंय, कव्हर्सच्या रिजनमध्ये बॉलला अटेम्प्ट केलं जात आहे. दर्शन कडून स्कोर कार्ड पुढे जाईल 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. सुरुवात दर्जेदार, स्टार्ट दर्जेदार. क्रिकेटच्या खेळामध्ये स्टार्ट गरजेचा असतो आणि सचिनने देखील आपण पाहिलं तर आपली ऍक्शन बदलली आहे. हो, परत एकदा समोरच्या दिशेने हा बॉल देखील निघून चाललाय. पाहायचं या बॉलवरती किती धावा मिळत आहेत आणि या बॉलवरती 2 मिळतील. दिशा बरोबर होती, अँगल बरोबर होता, रिजन बरोबर होता, परंतु तितकीशी ताकद या स्ट्रोक मध्ये नव्हती. स्कोर कार्ड कडे आपण पाहिलं तर 23 धावफलकावरती लागले आहेत. अगदीच बडे मॅच का खिलाडी ज्याला आपण म्हणतो ना, तसा आहे हा दर्शन. जेव्हा इम्पॉर्टंट सिच्युएशन आहे तेव्हा मात्र आपल्या बॅटिंगची झलक दाखवतोय आणि ती देखील सबसे अलग दाखवतोय. यावेळेस देखील हा ट्रॅकर आहे समोरच्या दिशेने परत एकदा, आणि इकडे मात्र जर पाहिलं तर गाडीवरती जाऊन आदळलाय बॉल. पहा, सेम डिरेक्शन मध्ये बॉलला खेळलं जात आहे. चांगलाच क्रिकेट अगदीच बॅटचा फेस ओपन करतोय. त्या रिजन मध्येच कंटिन्युअसली बॉलला खेळलं जात आहे. सातत्याने त्या रिजन वरती टार्गेट केलं जात आहे. कुठेतरी चौकार आणि षटकारांच्या शोधात आहे. शोध मोहीम चालू आहे दर्शन यांची. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 25 आहे. 25. परत एकदा सचिन. यावेळेस देखील बॉल हवेत आहे, पाहायचं. यावेळेस कॅच आहे. इकडे मात्र वाळकेश्वरचा सम्राट याला एक गडी मात्र माघारी परतवलाय. दर्शन जो अगदीच चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला होता, दर्जेदार फटकेबाजी करत होता, बॅटिंगने आतिषबाजी करत होता, त्याला मात्र माघारी परतवलंय सचिन कनोजिया यांनी. तिकडे आपण पाहिलं तर बॉल थोडासा दूर ठेवला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दर्शनची लिडिंग एज घेतली बॉलनी. तितकासा टायमिंग झाला नाही बॉलचा. दर्शन देखील थोडासा नाराज असेल आणि तिकडे मात्र एक सहज सोपा झेल पॉइंटच्या दिशेने मात्र कॅबेज केला गेलाय. दर्शन बॅक टू द डगआउट. पहिला झटका लागतोय वाळकेश्वर चॅम्पियन्स संघाला, तो देखील 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. 1 to go फॉर द थर्ड ओव्हर. वाळकेश्वर सम्राटचा डगआउट देखील थोडासा खुश असेल. दर्शनच्या बॅटमधनं आपल्याला चांगले रन्स येताना दिसले होते. कुठेतरी रोख लावली गेली आहे धावांवरती आणि हे इम्पॉर्टंट होतं. कुठेतरी धावांवरती रोख लावणं गेलं आणि ब्रेक थ्रू मिळवणं. तो ब्रेक थ्रू मात्र सचिन कनोजिया यांनी मिळवलाय. परत एकदा सचिन तयार. यावेळेस देखील लोअर फुल टॉस आहे, परंतु चांगलाच बॉलला कट केलं जात आहे. तिकडे फ्लिक केलंय. बॉल फिल्डरच्या हातात येईपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल, कारण मात्र शेवटच्या बॉलवरती धाव घेऊन स्ट्राईक ठेवेल आपल्याकडे निखिल. धाव संख्या पाहिलं तर 3 षटकांच्या मोबदल्यात 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 ऑन द टॅली. 12 बॉल्सचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 आहेत, अजून 12 मध्ये किती घेऊन जातील. 40 पेक्षा जास्त असेल तर नक्कीच दर्जेदार फाईट पाहायला मिळेल. 12 मध्ये जरी 12 आले तरी 38 होऊ शकतात. एक फायटिंग तुकडा होऊ शकते. आणि जो निर्णय आपण जर पाहिलं वाळकेश्वर चॅम्पियन्स यांनी घेतलाय टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा, तो नक्कीच त्यांना फायदेशीर तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला ठरताना दिसलाय. कारण की जर आपण पाहिलं तर जवळजवळ 8.5च्या सरासरीने इकडे मात्र धावा केल्या आहेत. 26 धावा 3 ओव्हर नंतर जमावल्या आहेत. आता येणारे 12 बॉल्स, हानामारीचे 12 बॉल्स, बाणाबारीचे 12 बॉल्स, आणि या 12 बॉल्स वरती सामना करण्यासाठी निखिल आणि करण मालुसरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या जोडीकडून येणाऱ्या 12 बॉल्स वरती किती धावा कुठल्या जातील या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील सागर यांच्याकडे बॉल सोपवला जातोय. राऊंड विकेट सागर तयार. पहिलाच बॉल बाउन्सर पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय निखिल यांच्या बॅटमधून. 2 रन तिकडे मात्र त्या बॅटमधून येतील निखिल यांच्या. 28 धावा धावफलकावरती. संपूर्णपणे स्ट्रॅटेजी, संपूर्णपणे प्लॅनिंग, प्लॉटिंग करून इकडे मात्र हे सामने आपल्याला पाहायला मिळतील, कारण की हे दोन्ही संघ मोठा प्रवास करून या फेरीपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. हो, यावेळेस मात्र थोडासा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न
आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा दिशा बदलली आणि आपण जर पाहिलं तर बरोबर विकेट किपरच्या बॉल मागे जाऊन गेला. धावसंख्या 1 पुढे सरकेल 29 या आकड्यावरती. 29 ऑन द स्कोर बोर्ड. निखिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं याच रणसंख्येने 8.7च्या रणसंख्येने गेलं तर 43 पर्यंत मजल मारू शकतात. 43 पर्यंत. ओहो यावेळेस परत एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आपण पाहिलं तर चांगलाच टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनी आपला रस्सा बदलला. थोडासा कट झालेला दिसला बॉल नक्कीच आणि एक डॉट बॉल येताना दिसला. इम्पॉर्टंट डॉट बॉल आहे. इकडनं महत्वपूर्ण मॅच. दोन्हीकडे काटेकी टक्कर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चॅम्पियन्स दुसऱ्या बाजूला सम्राट. ओ यावेळेस मात्र परत एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. झाडात बॉल आहे फिल्डरच्या हातात आणि एक धाव पूर्ण. एकेरी धावेनी पुढे सरकेल धावफलक 30 या आकड्यावरती. 30 अप फॉर वाळकेश्वर चॅम्पियन्स. 2 more to go. अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत या षटकामधील. पाहूया करण मालुसरे जो आपल्याला ओपनिंग पासून मैदानाच्या आतमध्ये दिसतोय या 2 बॉल्सचा कशा प्रकारे समाचार घेतोय. 2 more to go. हो यावेळेस परत एकदा पाहायला मिळतोय चांगला स्ट्रोक. मगाशी जिकडनं करणनी सोडलं होतं तिकडे मात्र तो परत एकदा पकडलेला दिसतोय. इम्पॉर्टंट स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला येताना दिसलाय. लेफ्टी बॅटर्सनी नक्कीच मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना या स्पर्धा मध्ये सर्व प्रेक्षकांचं मन जिंकली आहेत. लेफ्टी बॅटर्स नक्कीच संपूर्णपणे हावी ठरले आहेत कारण की आपण जो पाहिला लेफ्टी बॅटरसाठी जो मिड विकेटचा स्क्वेअर लेगचा जो रिजन आहे मिड ऑनचा जो रिजन आहे अगदीच ओपन आहे आणि तिकडे सहजरित्या 2 धावा मिळत आहेत. परत एकदा सेम डिरेक्शन. अगदीच पाहिलं तर नेत्रदीपक फटका क्लासिकल आपण पाहायला मिळतोय. पुल आणि झालाय सक्सेसफुल. षटक क्रमांक 4 संपलाय. धाव फलकावरती 34 रन ऑन द बोर्ड. जवळजवळ आपण पाहिलं तर 9.8च्या सरासरीने धावसंख्या इकडे मात्र केली जाते. शेवटचे 6 बॉल्स आहेत. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये करण आणि निखिल ही जोडी आपल्या स्कोर संख्या कितपर्यंत घेऊन जाते नक्कीच पाहूया. 34 तर लागले आहेत 24 बॉल मध्ये. आता येणारे 6 बॉल्स पहा. प्रत्येक येणारी धाव इम्पॉर्टंट आहे. मगाशी आपण मॅच मध्ये पाहिलं तर मगाच्या धावांचं जे लक्ष होतं ते 5 बॉल राखून वाळकेश्वरचा सम्राट या संघाने पार केलं कारण की त्याची बदौलत त्यांचे बॅटर्स आहेत. साहिल असेल सचिन असेल रोहित परदेसी असेल हे त्यांच्याकडे बॅटर्स आहेत. ते विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात. तिन्ही बॅटर्सनी आपली संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे. तिघांनी देखील दर्जेदार कामगिरी केली आहे. तर या तिन्ही बॅटर्स समोर आपल्याला स्कोर देखील तितका तोलामोलाचा करावा लागेल आणि निखिल देखील क्षमता ठेवतो. करण देखील क्षमता ठेवतो एक मोठा टार्गेट उभा करण्याची. पाहूया शेवटचे 6 बॉल्स. जीतकडे बॉल आहे. स्लोवर वन समोरच्या दिशेने बॉल झाडाच्या वरून पल्ल्याड पाहायचंय. परत आलाय. नक्कीच एक बॉल उंचीवरती तरी गेला होता. आसमानी फटका तर होता परंतु तितकशी पॉवर नव्हती. जर या स्ट्रोक मध्ये पॉवर असली असती तर कदाचित हा चौकार देखील असला असता परंतु नक्कीच दोन्ही समाधान मानावं लागेल. 36 ऑन द बोर्ड. 5 more balls फ्रॉम दी ओव्हर. शेवटच्या षटकातले आणि या इनिंग्स मधले शेवटचे 5 बॉल. जीत. हो यावेळेस मधील स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पुल केलं जात आहे. एक पुल पाहायला मिळतोय तो निखिलच्या बॅट मधनं. 1 धावच्या नक्कीच त्या बॉलवरती मिळणार आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने पाहायचंय. झाडाच्या मधून बॉल निघून गेलाय परत एकदा आणि या बॉलवरती देखील मला असं वाटतं 2 रन मिळणार आहे. याच 2चा इशारा झालाय मोईन सरांकडून. स्कोर कार्ड पुढे सरकेल परत एकदा. 39 ऑन द बोर्ड. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 to go. 3 more to go फॉर द इनिंग्स अँड फॉर द ओव्हर एज वेल. पाहूया 3 बॉल साठी परत एकदा निखिल. ओहो यावेळेस मात्र प्रयत्न तर झाला. स्विंग झाला मिस झाला आणि खूप काही झालं. काळजी घ्यायची आहे. नक्कीच 1 धाव देखील दोन्ही बॅटर्स कडनं पूर्ण केली गेली आहे आणि 40 अप. 40 ही आकडा गाठलाय.
जी चांगली फिगर आहे. आपण जर पाहिलं 30 बॉल साठी 40 रन ही चांगली फिगर आहे. अजूनही 2 बॉल्सचा खेळ बाकी आहे. अजून 2 बॉल्स मध्ये किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील त्या सर्वच इम्पॉर्टंट असणार आहेत. महत्वपूर्ण धावा आहेत. सम्राट देखील चांगली तगडी बॅटिंग लाईनअप आहे. ओ यावेळेस मात्र जागा बनवून पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटचा चांगला बॉलचा चांगला वेट केला. आपला बॉडी वेट देखील चांगल्या प्रकारे ट्रान्सफर केला जातोय. चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं करण कडून आणि हा बॉलला देखील आपण पाहिलं तर 2च्या दिशेने ढकललं जात आहे. शेवटचा बॉल फॉर द इनिंग्स आणि या शेवटच्या बॉल वरती देखील 2चा फटका आलाय आणि या 2च्या फटक्याबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावरती. 30 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 30 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघाने आपल्या 30 बॉल मध्ये 44 धावापर्यंतची मजल मारली आणि जेव्हा बॅटिंग साठी उतरताना आपल्याला दिसेल वाळकेश्वरचा सम्राट हा संघ तेव्हा त्याला 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज असेल. 45 रिक्वायर्ड ऑफ 30 असं मात्र मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया या क्वालिफायर नंबर 2 मधना कोणता संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. 30 चेंडू 45 धावांचं हे लक्ष जो संघ इकडनं मात्र विजयी ठरेल तो संघ मात्र फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये आपण जर पाहिलं तर रॉयल आर्कर्स या संघासमोर खेळताना दिसेल. 30 चेंडू 45 धावांचं लक्ष वाळकेश्वरच्या सम्राट संघासाठी. आणि आपण पाहिलं तर सेकंड इनिंगचा खेळायला काहीच वेळामध्ये होईल सुरुवात आणि जेव्हा सेकंड इनिंगचा खेळ सुरू होईल तर मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील आपल्या मुंबई नगरीतला एक गोड आवाज रोशन पाताडे सरांचा. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. मैदानावरती लहान मुलं जी खेळतात सगळ्यांनी बाहेर या प्लीज. तर लगेचच आपण आता क्वालिफायर 2च्या या सेकंड राऊंडला म्हणजेच दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. सेकंड इनिंग मधून मात्र सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. थोडासा बदल मात्र या वेळेला कुठेतरी बॅटिंग लाईनअप मध्ये केला गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला मात्र ओपनिंग पेअर मध्ये साहिल नाही येता साहिलच्या जागेवरती सध्या मला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय आणि रोहित सोबत सचिन कनोजिया अशी बॅटिंग लाईनअप मध्ये बदल केलेली जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ती वाळकेश्वरचा सम्राट या संघाकडून 45 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. सलामीच्या गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये मात्र साहिल घडशी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती वाळकेश्वर चॅम्पियन्स या संघाच्या माध्यमातून. गेले 2 दिवस आपण क्वालिटी क्रिकेट अनुभवतोय. सर्वेश माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मधून आहे. मॅन फ्रॉम ताडदेव आपल्या दक्षिण मुंबईचा आणखीन एक युवा समालोचक आपल्यासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवस खूप चांगलं कॉमेंट्रेटर खूप चांगली कॉमेंट्री आणि खूप चांगलं समालोचन तो करतोय. त्यामुळे सर्वेचं सुद्धा या ठिकाणी आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. आम्हाला 2 दिवसची साथ त्यांनी दिली आहे त्याबद्दल. तर स्ट्राईक वरती रोहित असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन असेल आणि गोलंदाजी मार्क वरती साहिल गडशी. 45 धावांचा पाठलाग आणि हा सामना जो जिंकेल मात्र तो लगेचच मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण या सामन्यामध्ये जो पराभूत ठरेल तोही संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. अर्थात एकंदरीत हा सेमीफायनलचा सामना ठरला. आणि यावेळेला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय आज पहिल्या चेंडूवरती रोहित मॅनच्या बॅटमधून मात्र हा खणखणीत लांब लचक षटकार. रोहितने आपले इरादे जाहीर केलेत. पहिल्या चेंडूवरती मात्र बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. रोहित या बॅटमधून येतोय आणखीन एक दमदार षटकार. वाह काय सुरुवात केली आहे. अगदी मॅचच्या व्हेरी फर्स्ट बॉल वरतीच मात्र बिग हिट.
ओपनिंग पेअर मध्ये बदल केला आणि तो बदल मात्र यशस्वी ठरला. दुसरा चेंडू परत एकदा बॉल मात्र जातोय हवा के साथ साथ गट्टा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु या वेळेला 2च धावा मिळणार आहेत. वा, हा फटका खेळला त्यावेळेला मात्र बॅट थोडीशी हातातल्या हातात गोल फिरली आणि त्यामुळे पंचांचा निर्णय मला वाटतं या ठिकाणी आता थोडासा बदलला जाणार आहे आणि पंचांकडून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकाराचा इशारा. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी ताकी है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ शुरुआत है, क्लायमॅक्स अभी बाकी है. बॅक टू बॅक 2 षटकार. मित्रांनो, रोहितची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या रोहितच्या या 2 षटकारांसाठी होऊन जाऊ द्या. सलग 2 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी मधला. आता या 2 षटकारानंतर मात्र वाळकेश्वरच्या सम्राटचा विजय असा घोष मात्र जय घोष मैदानाच्या आतमध्ये होऊ लागलेला आहे. 2 बॉल 2 षटकार ठोकले गेलेत. 2 चेंडू 12 धावा 45चा पाठलाग. तिसरा बॉल. तिसऱ्याही बॉलवरती संधी होती षटकाराचीही आणि विकेटचीही, दोन्ही संधी हुकल्यात. नाराजी दोन्ही बाजूला आहे. रोहितच्याही चेहऱ्यावरती नाराजी आहे आणि विकेट किपरच्याही चेहऱ्यावरती नाराजी आहे. तिसरा बॉल. या वेळेला मात्र बॉल मैदानामध्ये आलाय. चोरटी धाव घेतली जाईल. 4 चेंडू पूर्ण झाले. 13 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्याच ओव्हरला. एक धमाकेदार सुरुवात होतीये. स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर सचिन कनोजी या स्ट्राइकवर. हा वाईट बॉल. प्रेशर आहे. अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय साहिल घडशी, कारण पहिल्याच 2 चेंडूवरती सलग 2 षटकार ठोकले गेले होते. हा वाईट बॉल मात्र धावसंख्येला बढावा देईल. 14 धावा आल्यात. 5वा चेंडू बॅटची इनर एज घेतोय. येस येस नो नो सुरू आहे. रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये 14 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातून. दुसऱ्या डावाचा खेळ क्वालिफायर 2 आपण बघतोय. अर्थात एकंदरीत ही सेमी फायनल म्हटली तरी वावगं नाहीये. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असणार? पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॅटची एज घेतली आहे. शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा बिनगडी बाद. 45चा पाठलाग करायचा आहे. अजून 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. दोन्ही बाजूला प्रेशर असेल. भलेही 2 षटकार सुरुवातीला आले, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक, खूप चांगलं पुनरागमन त्या ठिकाणी केले ते गोलंदाज साहिल घडशीने. दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती करण आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक वरती असेल रोहित. आतापर्यंत 6 ओव्हर मध्ये 40+ धावा आपण बघत होतो, परंतु इथे 5 ओव्हर मध्ये 45 बनवायचे जिंकण्यासाठी. पहिला बॉल या वेळेला करणच्या ओव्हर मधला. दुसरी ओव्हर सुरू झाली आहे. बॉल मात्र डिक्लेअर कडे जातोय आणि 1 रन मात्र घोषित केली जाते पंचांच्या माध्यमातून. डिक्लेअर स्वरूपातली 1 रन आली आहे. हॅलो, पहिला बॉल सिंगल आली आहे. दुसऱ्या बॉलसाठी पुन्हा एकदा करण आणि करणच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय रोहित.
हाफ ट्रॅकर तर होताच, परंतु डाऊन दी लेग साइड सुद्धा होता. विकेट किपरकडे गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंच सादिकजी राजापूरकर. गेले 2 दिवस मात्र आपण जर पाहिलं तर हे 4 पंचांचं पॅनल आपण पाहतोय. अगदी तटस्थ अशी पंचांची भूमिका या सर्व पंचांनी बजावली आहे. जेपी पॅनल आणि त्यांचे सर्व 4 पंच, त्याचबरोबर प्रोलिंग स्पोर्ट्सची आमची ऑफिशियल यूट्यूब चॅनल टीम, आमचे ऑनलाईन स्कोरर मौर्याजी. कॉमेंट्री बॉक्समधून माझ्यासोबत मात्र सर्वेश आपल्यासोबत जुळलाय. पुन्हा एकदा मात्र आता फटका फसलेला दिसतोय. करण मात्र आता खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. सध्या धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्येवर कुठेतरी लगाम लावण्याचं काम तो करतोय. त्याला कळून चुकलंय की सुरुवातीला ते 2 षटकार ठोकले गेले, त्यावेळेला दोन्ही वेळेला साहिल गडशीनं ओव्हरपिच गोलंदाजी केली, परंतु सातत्यपूर्ण आता करण बॅक ऑफ द लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा मात्र या वेळेला स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय अगदी योग्य तो असेल. अगदी लाईन आणि लेंथ पडताळूनच मात्र त्या ठिकाणी पंच गेले 2 दिवस हे निर्णय देत आहेत. तटस्थ अशी पंचांची भूमिका बजावत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळेल. करणने मात्र आपलं काम केलंय. सुरुवातीला रोहित कुठेतरी प्रभावी कामगिरी करताना दिसला, परंतु या वेळेला करणची कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळते. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ सोबत मात्र असतो गोलंदाजी करताना. 16 वर धावफलक स्थिरावले. सध्या दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूंचा खेळचा पूर्ण झालेला आहे आणि 2 चेंडू मात्र आता या दुसऱ्या षटकातून शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 16 धावा. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये कोण दाखल होणार? वाळकेश्वर चॅम्पियन्स की वाळकेश्वर सम्राट? या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतोय. बॉल जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. आणखीन एक सिंगल मात्र अंकित केली जाईल स्कोरबोर्ड वरती. मला वाटतं डिक्लेअर आहे का पंच? येस, डिक्लेअर स्वरूपातली 1 धाव येते आणि संघाच्या धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मात्र जवळपास 45, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. सध्या 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. चांगला कमबॅक करून दिलाय करणने. असंच कुठेतरी मात्र धावसंख्येवर अंकुश लावावा लागेल. प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता आता थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा मात्र आता उत्सुक आहेत. उत्कंठावर्धक मात्र मॅचेस या ठिकाणी गेले 2 दिवस अनुभवायला मिळाल्या. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर मागील काही मॅचेसमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. काही सामने जे आहेत एकंदरीत एकच आपण जर पाहिलं तर एकतर्फी झाले. कालच्या दिवसात धाबा चांगल्या चेस होत होत्या. आज जर सुरुवातीला पाहिलं तर धाबा डिफेंड होताना दिसल्या. 2 ओव्हरचा खेळ दरम्यान संपलाय आणि धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 19 धावा. 18 चेंडू आणि 26 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. तसं बघायला गेलं तर प्रेशर तर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर गोलंदाजांवरती बनवलं होतं, परंतु आता या करंटच्या ओव्हर नंतर प्रेशर थोडंसं आता फलंदाजांवरती सुद्धा असणार आहे. नावाप्रमाणेच मात्र चॅम्पियन्स हा मेगा फायनल गाठतोय की सम्राट ठरतोय या मैदानाचा सम्राट. एका बाजूने वाळकेश्वर रॉयल आर्कर्स हा संघ जो आहे तो आपण ऑलरेडी मेगा फायनल साठी क्वालिफाय झालेला पहिला संघ पाहिला होता, परंतु आज आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये जो कोणी जिंकणार आहे तो मेगा फायनल गाठणार आहे. त्यामुळे एकंदरीत एक महत्त्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय सिच्युएशन. आज जर जिंकला नाही तर पुढील 1 वर्ष तुम्हाला या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीची वाट पाहावी लागेल. मग जवळपास 365 दिवसांची प्रतीक्षा. या वेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, थोडंसं मात्र त्या ठिकाणी फंबल झाले क्षेत्ररक्षक. एक सिंगल अगदी सहज कंप्लीट केली गेली. तिकडे मात्र सचिन कनोजी आणि रोहितच्या जोडीकडून ओपनिंग पेअर. थोडासा बदल मात्र या वेळेला केला गेला होता तो वाळकेश्वरचा सम्राट या संघाकडून. आतापर्यंत साहिल आणि सचिन येत होते ओपनिंगला, परंतु या मॅचमध्ये रोहितला ओपनिंग करण्याची संधी दिली गेली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती 2 खणखणीत षटकार त्याने ठोकले, परंतु त्यानंतर मात्र आता करणने गोलंदाजीला आल्यानंतर मात्र कुठेतरी धावफलकाला आळा घातलाय. धावफलकावर लगाम लावली आहे, धावफलकावर अंकुश लावले. सध्या मात्र पुन्हा एकदा साहिल घडशी ओव्हर नंबर 3 घेऊन आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आणि या वेळेला परत एकदा समोर समोर 1 मोर. रोहितच्या बॅट मधून 2 धावांचा इशारा आलाय. लक फॅक्टर, नशिबाची साथ मात्र या वेळेला मिळत नाहीये.
चांगला फटका खेळला होता, अगदी झाडाच्या वरून मात्र बॉल गेला होता, परंतु मागच्या फांदीला लागून मात्र बॉल परत मैदानाच्या आतमध्ये आला. 2 धावा मात्र घोषित स्वरूपातल्या त्या ठिकाणी दिल्या गेल्यात पंचांकडून. दुहेरी धावेसोबत स्कोर जर आपण पाहिलं तर 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही जवळपास 23 धावांची आवश्यकता. फुल टॉस, चांगले फटके सजवले जात आहेत रोहित कडून. बॉल आत आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेतली जाईल का? क्षेत्ररक्षक मात्र झाडाच्या पाठून लपाछुपी खेळण्याचा प्रयत्न करतोय. चांगली स्ट्रॅटेजी होती, परंतु रोहित आणि सचिन कनोजिया तितकेच चतुर आणि चालाक फलंदाज आहेत. फुल टॉस बॉल, यावेळेला बॉल हवेत आहे. पाहूया काय घडतंय. आणि इथे मात्र रोहितची विकेट मिळाली आहे. आनंदोत्सव साजरा केला जातोय, जल्लोष आहे मैदानावरती रोहितच्या विकेट नंतर. अगदी रोहितच्या विकेटच्या साठी मात्र या कॅच साठी जीवाचा आटापाटा केला. विकेट किपरने कॅच जशी पकडली तिथे मात्र ते चॅम्पियन संघातले जे युवा खेळाडू आहेत खूप उत्साही दिसले. नवीन फलंदाज साहिल येतोय. बॅटिंग लाईनअप मध्ये जो बदल केला गेला होता तो कुठेतरी फायदेशीर ठरला सुरुवातीला. रोहितसाठी मात्र नक्कीच टाळ्या वाजतील, कारण 2 मोठे षटकार एका मागोमाग एक सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने ठोकले. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात खरं तर करून दिली आपल्या टीमला, आणि ती चांगली सुरुवात गरजेची होती. त्यामुळे नक्कीच त्याचं स्वागत मात्र डगआउटमध्ये आल्यानंतर टाळ्यांनी केलं जाते. साहिल घडशीला मिळते पहिली सफलता, आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र आता रोहितच्या जागेवर साहिल. बॅकफुटवर गेले, बॅटची घेतली एकडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. साहिल सुद्धा बॅक टू दी पवेलियन. आल्या पावली मात्र शून्याचा चष्मा घालून साहिलला सुद्धा माघारी परतावं लागेल. करणच्या हातामध्ये मात्र हा झेल जाऊन विसावतोय, आणि साहिल मात्र आता गोल्डन डकचा शिकार बनतोय. जीत गुज्जर मैदानावरती दाखल होईल. चॅम्पियन्स नावाप्रमाणेच आज मात्र खेळ करेल का, मेगा फायनल गाठेल का, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण वाळकेश्वरचा सम्राट, एक मजबूत टीम, परंतु आता मात्र संघर्ष करते, फाईट जरूर करते. प्रयत्न मात्र करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत, कारण महत्वपूर्ण मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे या स्पर्धेतली. जिंकलात तर मेगा फायनल, आणि हरलात तर मात्र या स्पर्धेतून इथेच थांबावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हरचा. साहिल गडशी वैयक्तिक दुसरी ओव्हर करत असताना स्ट्राइक वरती जीत गुज्जर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. साहिल गडशी आणखीन एक डावखुरी हाताचा फलंदाज समोर. या बॉलवरती सुद्धा बॉल हवेत आहे. डिक्लेअर कडे जाईल का? हो, या वेळेला मात्र डिक्लेअर कडे गेलाय. 1 रन मात्र नक्कीच मिळेल आणि एकेरी धावेसोबत 3 ओव्हरचा खेळ संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25 for 2, 25 2 गडी बाद. अजूनही 20 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 5 ओव्हरचा सामना आहे. 12 चेंडू 20 धावा. एखादा दुसरा मोठा फटका गरजेचा आहे. एखादा षटकार, एखादा चौकार मात्र आवश्यक असेल. चला लवकर करा, थोडस 6 वाजून गेलेले आहेत. आयोजक जो काही निर्णय घेतील फायनल साठी तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल.
देवेन मोरे आणि पहिल्या बॉलवरती मात्र सचिन कनोजियाच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका. रॉयल आर्कर्सच्या कॅप्टनला विनंती, आपण जिथे कुठे असेल आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. रॉयल आर्कर्सचे कर्णधार, मेगा फायनलिस्ट टीमचे संघनायक, आपण जिथे कुठे असेल आपण लवकरात लवकर स्टेज जवळ या. त्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 12 चेंडूत 20 ची गरज होती. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या आणि दुसरा चेंडू मात्र हाताळत असताना अतिरिक्त धाव येते, एक्स्ट्रा रन्स. प्रेशर वाढतंय आता मात्र दोन्ही बाजूवरती मात्र सारखाच दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, सारखाच प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. देवेन मोरे गोलंदाजी मार्कवरती आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. परत एकदा व्हाईट बॉल. परत एकदा आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स मिळाली आहे. चॅम्पियन्स टीमच्या हातामध्ये मॅच आहे, परंतु जर असे एक्स्ट्रा रन्स येत राहिले तर मग मात्र ही मॅच कुठेतरी हातातून त्यांच्या निसटू शकेल. अँगल बदलला या वेळेला देवेनने. आतापर्यंत ओव्हर द विकेट गोलंदाजी केली, परंतु आता राऊंड द विकेटचा मारा तो निवडतोय. हो, या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर, फ्लायटेड यॉर्कर. एक स्लोअर वन फ्लायटेड यॉर्कर सोबत मात्र 2 चेंडू पूर्ण होत आहेत. आणि सन्माननीय राकेशजी कोकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल मिस्टर राकेश कोकरेजी. राकेशजी कोकरे यांचं हार्दिक स्वागत आहे मैदानावरती. सन्माननीय राकेशजी कोकरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने येण्याची विनंती असेल. व्हाईट बॉल. परत एकदा मात्र देवेंच्या गोलंदाजीमधून एक्स्ट्रा रन्स येते आणि एक्स्ट्रा रन मुळे मात्र आता संघाच्या धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिलं तर पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळतो 31 या धावसंख्येवर. 14 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. हे कालही आपण म्हटलं, काल एक अशीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती की हातातली मॅच मात्र समोरच्या संघाच्या तोंडातून घास ओढून काढला होता. 14 धावा. हो, या वेळेला वाईड लाईन यॉर्कर होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. स्ट्राईक मात्र कुठेतरी त्याला द्यायची नाहीये हे कुठेतरी समजलं होतं फलंदाजांना, मात्र त्या ठिकाणी धाव करावे लागली. पुन्हा एकदा यॉर्कर लेन बॉल होता. रन घेण्याची संधी मिळत नाहीये. या वेळेला डॉट बॉल येतोय. या ओव्हर मधून मात्र आपण बॉल पूर्ण झालेली बघतोय ते. या बॉल सोबत एकंदरीत 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर वाढतंय आता मात्र दोन्ही बाजूवरती. सर्वेश, आपण मॅच जशी बघताय की ज्या सिच्युएशन मध्ये आली आहे, अजूनही सांगता येत नाहीये मॅच मध्ये की कोण जिंकेल आणि कोण मेगा फायनल गाठेल. या वेळेला सरळ बॅटने फटका सजवलाय. मैदानाच्या आतच थाई बॉल. एक रन कंप्लीट. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. हा 7-12 आता कोणाच्या नावावरती होणार आहे ते पाहूया. जर आज जिंकलात तर मेगा फायनल, पराभूत ठरलात तर मात्र 365 दिवसांची प्रतीक्षा. 1 वर्ष वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीची. दोन्ही टीम इथे मात्र आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न, आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असताना
आणि पंचांकडून मात्र या वेळेला बीमर बॉल साठी नो बॉल आणि नो +1 अशा 2 धावा आल्यात. हा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा हाताळावा लागेल देवेनला. आता मात्र थोडस सम्राट संघाला सुद्धा दिलासा देण्याचं काम या गोलंदाजीतून झालंय. स्कोर जर आपण पाहिलं तर या 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 चेंडू मध्ये मात्र 10 धावांची आवश्यकता असेल. देवेन विरुद्ध जीत. जीत कोणाची होणार हे अजूनही सांगता येणं कठीण आहे. चॅम्पियन जिंकणार की वाळकेश्वरचा सम्राट जिंकणार? ब्लू की येल्लो, निळा की पिवळा, गोलंदाज की फलंदाज, बॅटर की बॉलर, गोलंदाज तिथे मात्र देवेन गोलंदाजी करत असताना महागडा ठरतोय. बीमर बॉलवर मात्र एक्स्ट्रा रन खर्च केली आहे. 2 धावा आल्यात मागील चेंडूवरती. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल ओव्हर नंबर 4 मधला. आपटलेला बॉल आणि त्यावरतीही 2 धावा खर्च केल्या देवेनने आणि अशा पद्धतीने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 37 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी मात्र आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा, अटीतटीचा सामना, उत्कंठावर्धक मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक उत्साही मॅच आहे. दोन्ही बाजूला समान संधी देणारी ही मॅच आहे. सारखाच प्रेशर दोन्ही बाजूला आहे. जितका प्रेशर बॅटरवरती आहे, जितका प्रेशर फलंदाजावरती आहे, तितकाच प्रेशर मात्र गोलंदाजावरती आहे. शेवटची ओव्हर आता हाताळणार तर हाताळणार कोण? कोण येणार शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क वरती? निर्णायक ओव्हर या मॅचची. कोण गाठणार मेगा फायनल? कोण करणार 1 वर्षाची प्रतीक्षा? कोणाला पाहावी लागणार 1 वर्ष वाट या स्पर्धेच्या पुढील पर्वासाठीची? आणि कोण जाणार मात्र मेगा फायनल मध्ये रॉयल आर्कर्स या संघासोबत खेळण्यासाठी? सगळ्यांचाच आता मात्र ब्लड प्रेशर वाढलाय. स्पेशली आपण जर पाहिलं तर मैदानावरती जे चॅम्पियन्स आणि सम्राट संघाचे समर्थक आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके आता धडधड 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 करू लागलेले आहेत. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. एक मॅच मध्ये मात्र आपण 6 बॉल 8 रनची आवश्यकता. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा. फुल टॉस मिळाला आणि त्या ज्युसी फुल टॉसचा पुरेपूर फायदा उचलला सचिन कनोजियाने. पाच चेंडू आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल. देवेनची ओव्हर मात्र या मॅचचा कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकते, कारण महागडी ओव्हर हाताळली आहे. समोरच्या टीमला मात्र दिलासा दिलाय. पुन्हा एकदा खेळलेला फटका जातोय मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावांचा फटका येतोय पुन्हा एकदा देवेन. वा, जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय सचिन कनोजियाची. निखिलच्या दोन्ही चेंडूवरती 2 दुहेरी धावांचे फटके त्यांनी खेळलेत. आणि मी ज्या खेळाडूंची नावं घेतोय त्या खेळाडूंना मात्र मी सामनावीराचे जे पुरस्कार आपण जाहीर केले होते ते स्वीकारण्यासाठी पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी उपस्थित राहण्याची विनंती करणार आहे. अमित नमोले, कार्तिक पाली, त्याचबरोबर नितेश निर्मल, सचिन, वसंत महाडे, वसंत महादे, मयूर शिमगे, दीपक धोबी, गणेश नग्यारी, त्याचबरोबर दर्शन कामते, रामानुज वर्मा आणि स्वप्नील मोरे असे एकंदरीत आतापर्यंत हे जे सामनावीराचे खेळाडू आहेत त्यांना आपण हा सामनावीराचा पुरस्कार पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळेला देणार आहोत. त्यामुळे या सर्व ज्या खेळाडूंची नावं आता मी नुकतीच पुकारली आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण बक्षीस समारंभाच्या वेळेला उपस्थित राहायचंय. आणि या वेळेला तर समोर फटका खेळलाय. 2च धावा मिळतील. दोन चेंडू आणि 2 धावा. बघा इथे मॅच सुरुवातीला असं वाटलं होतं की सम्राटच्या बाजूने निर्णय लागेल, कारण रोहितने सुरुवातच 2 बॉल 2 षटकार ठोकून केली. त्यानंतर मात्र कुठेतरी करणने धावफलकावर अंकुश लावलं. त्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी हा सामना आता वाळकेश्वर चॅम्पियन्सच्या बाजूने झुकतोय की काय, परंतु परत एकदा मात्र आता असं वाटतंय की ही मॅच जी आहे ती सम्राटच्या बाजूने झुकलेली आहे. 6 चेंडूत 8 ची गरज होती, आता मात्र 2 चेंडूत 2 ची गरज आहे. काय करतील गोलंदाज फलंदाज शेवटच्या 2 चेंडू मध्ये?
आणि याच बॉलवरती वाळकेश्वरचा सम्राट मेगा फायनल मध्ये. मनपूर्वक अभिनंदन टीम वाळकेश्वरचा सम्राट. एकंदरीत मात्र देवेंची ओव्हर कुठेतरी या मॅचची टर्निंग पॉइंट ठरली आणि त्यानंतर मात्र आता या मॅच मध्ये विजेता ठरला तो वाळकेश्वरचा सम्राट मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. चला आता मेगा फायनलच्या टॉस साठी लवकर या. दोन्ही कॅप्टन या सर्वप्रथम. रॉयल आर्कर्स आणि वाळकेश्वरचा सम्राट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सम्राट वाळकेश्वरचा सम्राट आणि रॉयल आर्कर्स दोन्ही टीमचे कॅप्टन सर्वप्रथम आपण दोघांनी स्टेज जवळ या. मेगा फायनलची मॅच 3 ओव्हरची असेल. रॉयल आर्कर्स लास्ट कॉल आहे आपल्याला टॉस साठी या लवकर.